संक्रांत आणि भोगीचा एकच मी मिनी ब्लॉग अपलोड केला आहे। तर इथं ना मी भोगीसाठी मिक्स भाजी केली होती, त्याच्यानंतर मसाले भात केला होता। संध्याकाळी यांनी हे मंचुरियन आणले होते, फ्राय मंचुरियन। तर त्याच्यानंतर मग इथं ना मी संध्याकाळी 10:30च्या दरम्यान जवळजवळ लाडू तिळाचे बनवायला घेतले। आणि हा दुसऱ्या दिवशीचा संक्रांती दिवशीचा ब्लॉग आहे। तर ना मी सकाळी 5:45 वाजता उठले होते, म्हणजे 6:15चा गजर लावला, पण 5:45 वाजले मला उठायला। त्याच्यानंतर मग मी सगळं पुसून वगैरे बाहेरून घेतलं, जिना वगैरे पुसून घेतला आणि मग कपडे वगैरे धुवून घेतले। त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून मग डाळ शिजत ठेवली। मला वाटलं 12च्या आतमध्ये होतंय का नाही काय माहिती, कारण 12च्या आत नैवेद्य दाखवायचा असतो हे मला माहिती आहे, पण आता होतंय का नाही म्हटलं तर हे नाईट करून आले। तर त्याच्यानंतर बोलले की मला पोहे बनव, कारण त्यांना जायचं होतं पतंग उडवायला। ते मग पोहे वगैरे त्यांना करून दिले, कपडे वगैरे सुकायला टाकले, त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली आणि सगळं पुसून वगैरे घेतलं ना की त्याच्यानंतर मस्त देवपूजा वगैरे करायला फ्रेशच वाटतं। मग त्यामुळे आधी मी पुसून वगैरे घेते, त्याच्यानंतर मग देवपूजा करते। दूध आलं होतं, दूधवाल्यानं बोलले 1 लिटर दूध द्या मला आज। बापलेखाने पतंग वगैरे बांधले, त्याच्यानंतर टेरेसवर गेले आणि मग मी इथं खणाची पूजा वगैरे करून घेतली आणि खण पुजून घेतले। त्याच्यानंतर मग पोळ्या करायला घेतल्या मी। तर इथं पोळ्या वगैरे माझ्या झाल्या होत्या, नैवेद्य वगैरे काढला आणि नैवेद्य वगैरे दाखवलं। त्याच्यानंतर मला 3च्या पुढं टायमिंग होतं ना, तर मग मी 5 वाजता गेले होते, कारण 5 वाजता सगळेजणी आले होते मंदिरामध्ये। आता वौसा घ्यायचा म्हणलं की 5 जणी तर पाहिजे, पण 5 जणी तर नव्हत्याच। मग काय केलं, 1 जणीला डबल वौसा घेतला। त्याच्यानंतर मग तिथं एक गुजराती होती ताई, तर तिला बोललं तर तिने घेतला आणि येतं म्हणजे कोण ना कोण मंदिरामध्ये लेडीज असतं। तर मग गेल्या वर्षी पण असंच झालं होतं। त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आले आणि मग राहिलं होतं पुरण, त्याच्या पोळ्या वगैरे करून घेतल्या। तर बाय भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये।